एकीकडे आई वडील घरी मृत अवस्थेत तर दुसरीकडे पोटच्या लेकरांनी रेल्वेखाली जीव दिला. चौकोनी कुटुंबाचा एका क्षणात अंत झाला. यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना ही उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण नांदेड जिल्हा हादरला आहे. जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. आई वडील मृत अवस्थेत आढळून आले आहेत तर 2 मुलांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. मुदखेड तालुक्यातील जवळा मुरहार या गावातील लखे कुटुंबाची ही दुर्दैवी घटना घडली आहे. वडील रमेश सोनाजी लखे वय 51 तर आई राधाबाई रमेश लखे वय 45. पहिला मुलगा उमेश लखे आणि दुसरा मुलगा बजरंग लखे असं मृतांची नावे आहेत. मुदखेड तालुक्यातील जवळा गावात राहणाऱ्या लखे कुटुंबातील ही हृदयद्रावक घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार या कुटुंबातील 2 मुलांनी धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. ही बातमी समोर येत असतानाच घरी त्यांचे आई वडील देखील मृत अवस्थेत आढळल्याने गावकरी आणि पोलीस प्रशासन हे चक्रावून गेले आहेत. आई वडिलांचे मृतदेह घरामध्ये पलंगावर पडलेल्या अवस्थेत मिळून आले आहेत तर एकाच कुटुंबातील 4 जणांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात विविध चर्चांना उधाण आलं आहे. मुलांनी आत्महत्या केली असले तरी आई वडिलांनी देखील आत्महत्या केली की त्यांचा घातपात झाला आहे याचा तपास आता पोलीस करत आहेत. एकाच कुटुंबातील 4 जणांचा अशा प्रकारे अंत झाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून 4ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले तर पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करत आहे. 4ही जणांचा मृत्यूच्या कारणाचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान आधी मुलांनी आपल्या आई वडिलांचा जीव घेतला आणि त्यानंतर दोघांनी स्वतःचा जीव दिला असा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे जवळा गावात शोककळा पसरली असून एकाच कुटुंबाचा असा अंत झाल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस तपासानंतरच या प्रकरणातील सत्य स्पष्ट होणार आहे. तर ही घटना ऐकून याविषयी तुम्हाला काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा. येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे मिळवा.